रामकृष्णे स्थिताय्या सर्वविद्यास्वरूपां तां शारदा प्रणतोस्म्यहम्. प्रिय बंधू भगिनींनो, शुभ संध्या, नमस्कार. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. आपणा सर्वांमध्ये असलेल्या मातृशक्तीला त्रिवार नमस्कार. मातेची सत्ता आपल्या सर्वांमध्ये आहे, त्यामुळेच मातेबद्दल आपल्याला फार आकर्षण असते. माँ नाव खूप मधुर आहे. आपल्या महाराष्ट्रात तर आपण विठू माऊली म्हणतो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगामध्ये विठाई कृष्णाई माझे कान्हाई आपण म्हणतो. तर हा मातृभाव म्हणजे माता म्हणून देवाची उपासना आपल्या महाराष्ट्रात आहेच. पण ती उपासना काही कारणाने आपल्याला विसरून गेलेलो आहोत. नंतरच्या काळात, स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आपण पाहतो साने गुरुजी, म्हणजे मी आता जे म्हटलं मातेची सत्ता सर्वांमध्ये आहे, तर ती साने गुरुजींमध्ये मातेची सत्ता कशी होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राला साने गुरुजी काही वेगळे नाही. तो मातृभाव आपल्याला आता विरळीत होत चालला आहे. तो मातृभाव आता जणू नाहीसा झालेला आहे. कोणीतरी असं आईचं प्रेम, निस्वार्थ प्रेम आपल्याला हवं आहे, निरपेक्ष प्रेम. साने गुरुजी काय म्हणतात, माझ्या हातांना सेवेची भूक लागलेली आहे. ही निस्वार्थ सेवा कोण करू शकते? आईच करू जाणे. आईशिवाय निस्वार्थ सेवा कोण करू शकतं? आणि एका सूत्रात बांधण्याचं काम कोण करतं? तर आईच करू शकते. आपण एकाच मातेची संताने. आता आजचा आपला विषय आहे आद्याशक्ती श्री माँ शारदा. म्हणून मी आई माताजी न म्हणता मी माँ म्हणेन. माँ शब्द खूप मधुर, तो एक मंत्रासारखा श्रीरामकृष्णाने केला आहे. माँ जप करायचे ते, तर माँ म्हणून मी म्हणते. तर आद्याशक्ती श्री माँ शारदा. वेद उपनिषदामध्ये सुद्धा या आद्याशक्तीची उपासना आहे. कोणत्याही अवताराची उपासना आपण वेदात उपनिषदात पाहत नाही. तिथे आहे चेतनेची, शक्तीची उपासना. मुंडक उपनिषदामध्ये सृष्टीचा क्रम येतो. तपसा चीयते ब्रह्म. तपसा ही शक्ती, ब्रह्माची शक्ती जेव्हा प्रकट होते, ब्रह्माची शक्ती पहिल्यांदा प्रकट होते, ती आद्याशक्ती. त्या आद्याशक्तीतून नंतर मग हिरण्यगर्भ म्हणजे सृष्टीचा क्रम सुरू होतो. सृष्टीचे बीज तयार अंकुरते. नंतर मग प्राण, मन, इंद्रिये असं सृष्टीचा विकास होतो, जगत होते. पण मूळ काय आहे की ही जी शक्ती निर्माण होते, जसं आपण म्हणतो ना आपण यथाग्ने दाहिका शक्ती, तसं अग्नीच्या ठिकाणी जशी दाहिका शक्ती, तशी म्हणजे अग्नी आणि म्हटल्यावर आपल्याला दाहिका शक्ती आठवतेच की नाही. तसंच ब्रह्म आणि त्याची शक्ती अभेद, ही जी आद्याशक्ती म्हणजे बघा, ही आद्याशक्ती तिथून आलेल्या आहेत. पुढे देव देवता वगैरे आपण म्हणतो ना, सर्व देव देवी स्वरूपिणे शारदा देवे नमः, सर्व देव देवी स्वरूपिणे श्रीरामकृष्णाय नमः. ते तिथून आलेले आहेत. नंतर मग देवदेवता अवतार वगैरे असंख्य ते तिथून. या या निर्गुण ब्रह्माला आणि या शक्तीलाच तंत्रमते म्हणतात काली, वैष्णवमते म्हणतात कृष्ण, आणि वेदांतामध्ये ओम सच्चिदानंद ब्रह्म. हे जे मूळ अवतार, मूळ शक्ती जी येते तिथून जे अवतार येतात ते मुख्य. नंतर असंख्य अवतार ते नंतर आलेले आहेत. पण ही शारदा माता तिथून आलेली आहे. म्हणून ठाकूर श्रीरामकृष्ण म्हणतात ना, तुम्हाला तर ठाकूरांचं जीवन माहीतच असेल, त्याच्यात आपण जायचं नाही आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात ना, ही माझी शक्ती, आणि ठाकूर स्वयं शक्तीच आहे.
एकदा स्वामी विज्ञानानंद ठाकूरांचे अंतरंग शिष्य स्वामी विज्ञानानंद एकदा त्यांना सिद्धेश्वरानंदजी महाराजांनी विचारले की आपण तर अंतरंग शिष्य, तर आपण मला ठाकूरांविषयी जरा सांगाल. तर स्वामी विज्ञानानंदजी म्हणतात, ठीक आहे, तुला काय वाटतं ठाकूरांविषयी ते मला सांग आधी, मग मी सांगतो. तर स्वामी सिद्धेश्वरानंदजी तेव्हा ब्रह्मचारी, ते म्हणाले, मला वाटतं ठाकूर अवतार आहेत. तेव्हा विज्ञानानंदजी महाराज म्हणाले, बस बाळा, तुला फक्त ठाकूर अवतारच वाटतात? अरे, ते अवतारांना जन्म देतात, अवतारांना पृथ्वीवर पाठवतात, ते आद्याशक्ती आहेत, जगदंबा आहेत. ठाकूर श्रीरामकृष्ण आणि श्रीमा शारदा अभिन्न म्हणतो आपण. आणि स्वामी विवेकानंदांनी पण ठाकूरांविषयी म्हटलेलं आहे, भगिनी निवेदितांना म्हटलेलं आहे, जगदंबाच काली माताच ठाकूरांच्या रूपाने आलेली आहे युगप्रयोजनामुळे. म्हणजे प्रत्येक युगाचा एक काहीतरी हेतू असतो, तो हेतू साध्य करण्यासाठी त्या जगदंबेने नरदेह धारण केलेला आहे. आणि मांच्या बाबतीत स्वामी विवेकानंद म्हणतात, एक महाशक्ती आलेली आहे भारताची शक्ती जागवण्यासाठी. शक्तीची अवमानना हे भारताच्या अधोगतीचं मुख्य कारण, म्हणून त्या शक्तीला जागवण्यासाठी ही महाशक्ती आलेली आहे. आणि ह्या महाशक्तीला तुम्ही आज ओळखणार नाही, कालांतराने तुम्हाला कळेल की किती महान शक्ती आलेली आहे. श्रीमा शारदा पण म्हणतात की संतानांचा दुःख कसं पाहवणार, म्हणून मीच ती शक्ती आलेली आहे आणि येईल. मांच्याच तोंडचं वाक्य. एका कवीने म्हटलेलं आहे, त्रेतायुगी जानकी तू, द्वापरे श्री राधिका, या युगी मा शारदा, नाही तुझी तुलना. या मा शारदेची तुलना नाही. ही शक्ती दरवेळी शक्ती आलेली आहे, पण कमी प्रकाश. श्रीकृष्णाबरोबर राधा आलेली आहे, रामचंद्रजी बरोबर सीतामाई आलेल्या आहेत, पण शक्तीचा प्रकाश कमी आहे. यावेळी इतकी अधोगती की या महाशक्तीला ठाकूर रामकृष्ण गेल्यानंतर पण, महासमाधीनंतर पण किती कार्य करावं लागलेलं आहे. तर ही महाशक्ती स्वामीजी म्हणतात, आज तुम्हाला कळणार नाही, कालांतराने कळेल की ही शक्ती काय आहे ते. आणि स्वमुखी म्हणते ना, मा शारदा स्वमुखीने म्हणते की मी येते आणि येईन. तर हे स्वमुखी म्हणणं आहे ना, तर एक भक्त 1910 साली सुरेंद्रनाथ सरकार ते म्हणाले की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतात की असित देवल व्यास स्वयं नारद मुनीसुद्धा, देवर्षी नारदसुद्धा तुला नारायण म्हणतात. आणि तू स्वतःसुद्धा ते म्हणतोस, आणि तू जेव्हा स्वतः म्हणतोस तेव्हा विश्वास होतो. तसंच तुला सगळेजण काली म्हणतात, भगवती म्हणतात. तर तू जर तुझ्या स्वमुखाने म्हटलंस तर आम्हाला विश्वास वाटेल. तेव्हा मा शारदा म्हणतात, फक्त 4 शब्द म्हणतात. मा शारदा खूपच शक्ती लपवणारे आहेत. फक्त 4 शब्द म्हणतात, हो ते खरं आहे, एवढंच म्हणतात. याच्यामध्ये श्लोक काय आहे ते असित देवला, तो 10व्या अध्यायातला श्लोक आहे ना, 13वा. आहुस्वाम ऋषया सर्वे देवर्षी नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयंचैव ब्रवीषिमी. हा तो श्लोक. तर असो, तर नंतर मा स्वमुखाने सहसा स्वतःचं रूप प्रगट करत नाही, त्या समोरच्याचा भाव बघतात आणि स्वतःचं रूप प्रकट करतात. किती त्याची अंतर्गत श्रद्धा आहे. एकदा अद्वैत आश्रम काशीमध्ये लावण्य चक्रवर्ती नावाचा मुलगा, तो तेव्हा काशी अद्वैत आश्रमाच्या समोरच राहत होत्या काशीमध्ये, तेव्हा लक्ष्मी निवासमध्ये. तर तो जायचं म्हणतो मांचं दर्शन करण्यासाठी. तर तेव्हा त्याच्याबरोबर त्याचं ते बोलणं ऐकून त्याला सांगतात, मास्तर माशे वाटतं, सांगतात की तू जा आणि तिथे आहेत त्यांचं दर्शन घेऊन ये.
ते ऐकून दुसरे 2 गृहस्थ त्याच्या मागे मागे येतात की चला आपण पण दर्शन घेऊया. तर ते काय बघतात की डोक्यापासून पायापर्यंत एक साधी चादर ओढलेली आहे, मानचा चेहराच दिसत नाही. ते आपले प्रणाम करतात आणि येतात. लावण्य पण प्रणाम करतो आणि येतो परत. म्हणतो काय मी बघितलं, मी वरपासून खालीपर्यंत एक पांढरं कापड बघितलं, पांढरं गाठोडं बसल्यासारखं बघितलं बस. तर मास्तर महाशय म्हणतात एकटा जा. मग तो दुसऱ्या दिवशी एकटा जातो आणि तिथे मा दरवाजातच डोक्यावर पदर घेऊन उभ्या असतात. मा म्हणतात, लावण्य म्हणतो तुम्हीच का मा? तर मा म्हणतात हो बाळा, मी तुझी आई. माझी आई? हो बाळा, मी सर्वांची आई. सर्वांची आई? हो बाळा, मी विश्वाची आई. असं मा स्वतःच्या मुखाने म्हणतात. एक भक्त मांना असंच विचारतो की मा तुला सगळेजण भगवती म्हणतात. तेव्हा माचं लगेच उत्तर, सगळे काय म्हणतात याने मला काही फरक पडत नाही, मी आहेच भगवती. स्वतःच्या मुखाने जे म्हटलं आहे ना, स्वमुखाने, त्याचं मी तुम्हाला जरा उदाहरणं सांगितले. मांचा जन्म पण बघा, तुम्हाला ही घटना तुम्ही किती वेळा वाचली असेल जन्माची, की जयराम वाटीच्या जवळचं शिहडे गाव. शिहड गावामध्ये एका बेलाच्या झाडावरून एक देवी बालिका, एक हेमांगी बालिका, लाल साडी, लाल शालू घातलेली छोटीशी बालिका येऊन श्यामासुंदरीच्या गळ्यात मागून मिठी मारून म्हणते, काय म्हणते आई मी तुझ्या घरी आले ग म्हणते. आणि त्याचवेळी वडील, त्यांचे जे वडील होणारे असतात ते रामचंद्र मुखोपाध्याय, त्यांना पण स्वप्न पडतं की ती काय म्हणते, असंच गळ्यात हात घालून अशीच एक छोटी बालिका, दिव्य बालिका येऊन म्हणते की मी तुमच्या घरी येणार आहे. हे दोघेजण असं कुणी, या दोघांनाही त्या बालिकेने असं कुठेही म्हटलेलं नाही की मी तुमच्या घरी मुलगी होऊन जन्म घेईन, मी तुमच्या घरी येईन असं म्हटले. त्यामुळे बघा, ही आद्याशक्ती जेव्हा जन्माला येते आणि तेव्हापासून तिच्या ज्या लीला लहानपणापासून बघतो, ती सर्वांचीच आई आहे. लहानपणापासून ती सर्वांना मदत करते. तो मातृभाव तिच्यामध्ये म्हणजे किती आहे म्हणजे ती कधी कुणाला असं म्हणजे आपल्यापेक्षा छोटे, तुम्ही बघला दुष्काळ पडला तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या घटना माहीतच आहेत की कसं ह्या मातृभाव होता मांमध्ये. ती देवी म्हणूनच होती, ते त्यांच्या आईवडील आई बाबा म्हणते, पण तो मातृभाव त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच होता. जसं ब्रह्म स्वमहिमामध्ये प्रतिष्ठित असते. ब्रह्माला उपमा ब्रह्माचीच, तसं मातेला उपमा मातेचीच. सूर्याला बघण्यासाठी सूर्याचा प्रकाशच पाहिजे ना, तसं मातेला ओळखण्यासाठी मातेची कृपाच पाहिजे, त्याशिवाय मातेला ओळखता येणार नाही. इतक्या साधारण दिसायला किती साधारण बघा, इतक्या साधारण पण त्या तितक्याच असाधारण. त्यांच्याबरोबर ज्यांनी खूप वर्ष राहिले आहेत असे स्वामी परमेश्वरानंदजी महाराज, किशोरी महाराज म्हणजे ते म्हणतात की त्यांनी खूप मांवर चिंतन केलेलं आहे. त्यांनी मांचं सगळं दिव्यत्व पण बघितले. ते म्हणतात, चिंतन करून म्हणतात की मांना कधी कधी वाटतं, बघितलं की कधी किती साधारण माणसासारख्या, साधारण जीवासारख्या, त्या संसाराचं शोक, ताप, दुःख, दैन्य याने विचलित होणाऱ्या अशा असतात. तर कधी कधी जगत असं खाली पडलेलं आहे, ऊर्ध्व आहेत, अशा पण आहेत. म्हणजे साधारण आहेत, त्याचवेळी अतिसाधारण आहेत, अशा आहेत असं ते म्हणतात. आणि या मांना ओळखणं खूप कठीण. आद्याशक्तीचं खरं एक पहिलं गुणवैशिष्ट्य म्हणजे पावित्र्य. ही आद्याशक्ती इतकी पवित्र स्वरूपिणी की ती आपल्या दृष्टीने, आपल्या स्पर्शाने, तिच्या स्मरणाने आपण पवित्र होऊ. तुम्हाला ही गोष्ट तर माहीतच आहे ना की श्रीरामकृष्णांना दक्षिणेश्वरी असताना जेवणाचं ताट घेऊन रात्री जायच्या. तर एक दिवस एक बाई म्हणाली की मी घेऊन जाते जेवणाचं ताट. काय म्हणते, मी घेऊन जाते. ते म्हणाले म्हणून
माननी ते दिलं ताट. श्रीरामकृष्णांकडे खोलीत ती बाई ती ठेवून आली. थोड्या वेळाने मान जाऊन बघितलं माननी, तर ते ठाकूर जेवलेच नव्हते. तर मग मा म्हणतात, हे काय तुम्ही अजून जेवला नाहीत ते? तर ठाकूर म्हणाले, आपल्याला माहीत आहे ना की मी स्पर्शदोष झालेलं अन्न खात नाही. त्या बाई कशा आहेत, त्याने स्पर्शदोष झालेला आहे, त्यामुळे मी ते अन्न खाऊ शकत नाही. तर आपल्याला एवढंच माहिती आहे, ही घटना एवढीच माहिती आहे. तेव्हा मा म्हणतात की जो मला मा म्हणून म्हणतो त्याला मी नाही. ठाकूर म्हणतात की पुन्हा कधी असं करू नका, कुणाच्याही हाती ताट देऊ नका. तेव्हा मा म्हणतात, मला कोणी मा म्हणेल तर तुम्हाला असं नाकारता येणार नाही. जो मला मा म्हणेल त्याचं मला ऐकलंच पाहिजे, मी त्याला परत फिरू शकत नाही. एवढं आपल्याला माहीत आहे. पण त्या दिवशी ठाकूर का उपाशी राहिले? ठाकूर तेच अन्न खाल्लं ना ठाकूरांनी. माननी केवळ दृष्टीनेच ते पवित्र केलं. मानना ओळखणं खूप कठीण. आता दुसरी एक घटना. एकदा त्या नलिनी म्हणजे मानची भाची, तिचा संध्याकाळची वेळ होती, थंडीचे दिवस होते आणि एका कसल्या विष्टेवर पाय, कुत्र्याच्या की कसल्या सुक्या विष्टेवर काय पाय पडला. पण ती खूप शुचीबाई होती, म्हणजे खूप अशौच पाळणारी होती. अशुची वगैरे शुची पाळणारी होती. ती लगेच म्हणते, आता मी काय करू, मला तर आंघोळ केली पाहिजे. आता हिवाळ्यात आंघोळ केले तर निमोनिया होईल. सगळेजण म्हणतात की बाई तू आंघोळ करू नकोस, हातपाय धू, नाही जमणार नाही. बरं कपडे बदल, हातपाय धू, नाही जमणार नाही. बरं आंघोळ गंगाजल शिंपड, नाही जमणार नाही. कुटकुट ना अशुची पाळणारी, तिला ते वाटतं त्याने अशुची जाणार नाही, म्हणून ती म्हणजे आता मी काय करू. आणि आंघोळ करायची तर थंडीमध्ये सगळे ओरडणार. शेवटी कंटाळून सगळे आपापल्या खोलीमध्ये गेले झोपायला. रात्रीची वेळ होती, सगळे झोपायला गेले दमून. हिच्या नादाला लागण्यात काही उपयोग नाही. सगळे गेले. तेव्हा माननी दरवाजा उघडला. मानना कसली झोप येते. माननी दरवाजा उघडला. मा म्हणाल्या, नलिनी तू स्नान करण्यापेक्षा, मानचं वाक्य, तू स्नान करण्यापेक्षा मला स्पर्श कर. नलिनीला स्नान पाहिजे होतं ना, त्याच्यापेक्षा मला स्पर्श कर. दोन्ही काम झालं. एकदम सोपा अद्भुत उपाय, लगेच पटला पण त्यांना. झालं, काम झालं. मानच्या स्मरणाने पण आपण पवित्र होऊ शकतो. मानच्या स्मरणाने एक युवक मानकडे रोज यायचा जयरामवाटीत. हळूहळू त्याने येणं बंद केलं, कारण तो वाईट मुलांच्या नादाला लागला. त्यामुळे त्याला वाटलं की मी जयरामवाटीत मानच्या दर्शनाला जाणं योग्य नाही, मी काय त्या लायकीचा नाही. तर शेवटचा तरी मी मानना प्रणाम करून येतो, म्हणून तो मानकडे गेला आणि मानना म्हणाला, मा हा घे माझा शेवटचा प्रणाम. तर लगेच मा उठल्या आणि तो परत फिरला होता. त्याची कॉलर पकडली, त्याचं तोंड आपल्याकडे केलं, दोन्ही खांद्यावर हात ठेवले आणि मा म्हणाल्या, माझं स्मरण कर. डोळ्यात डोळे घालून म्हणाल्या, माझे स्मरण कर. मग त्या जणू माझे स्मरण कर या शब्दाने जणू त्याच्या हृदयाचा ठाव घेतला. तो सतत मानच्या त्या पवित्र डोळ्यांचे स्मरण करू लागला. रात्रंदिवस असं स्मरण करता करता तोच जणू पवित्र झाल्यासारखा. तो मोठे संन्यासी बनले ते स्वामी तारकेश्वरानंदी महाराज. मानचं स्मरण करून करून ते इतके मामय झाले होते, इतके अदोष दृष्टीचे झाले होते, कुणाचे दोष त्यांच्या नजरेस पडायचे नाहीत. त्यांना कुणीतरी, ते हरिद्वार की ऋषिकेशला होते, कुणीतरी ज्याने त्यांना प्राणी समजून, नदीच्या किनारी ते फिरत होते, तर प्राणी समजून त्यांना गोळी मारली. कोणी मारली ते माहीत होतं, तरी पण त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं, तू आत्ताच्या आता हे जागा सोडून दुसरीकडे जा. वाचवलं त्यांना ज्याने गोळी मारली. तर इतके अदोष, म्हणजे प्राणावर भेटलं तरी पण त्यांनी दोष बघितले नाही, चुकून लागली म्हणून. म्हणजे एवढं स्मरणाने, मानच्या स्मरणाने असा परिणाम होतो. आपण म्हणतो महाशक्ती. बघा ना किती मानची महाशक्ती आहे. षोडशी पूजा ठाकूरांनी श्रीमानची षोडशी पूजा केली, षोडशोपचाराने पूजा केली. ज्या रात्री फलहारणी काली पूजेच्या रात्री केली ना ठाकूरांनी पूजा,
ज्या दिवशी पूजा करणार होते ठाकूर मानची, त्या दिवशी सकाळीच सांगितलं होतं मानना माहीत होतं आज रात्री आपली पूजा होणार आहे. स्वयं अवतार श्रीरामकृष्ण, अवतार वरिष्ठ श्रीरामकृष्ण पूजा करणार आहेत हे सगळं माहीत होतं. तरी पण त्यांनी घरातली कामं काही कमी केली का? सगळं रुटीन केलं, सगळी गृहकर्म केली. एवढेच नव्हतं, रात्रभर पूजा स्वीकारून शांतपणे दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसाची कामं केली. किती मोठी महाशक्ती असेल तर तिला हे जमू शकेल, नाही तर दुसरं सामान्य असेल तर हुरळूनच जाईल की एवढी षोडशोपचारण पूजा केली आम्ही देवीच झालो, है की नाही. किती बघा किती मोठी महाशक्ती, स्वतःला लपवण्याची प्रचंड शक्ती मांकडे होती. आणि ही आद्याशक्ती ही आपली जन्माजन्मांतरीची आई आहे. ही जन्मांजन्मांतरीची आई आहे आणि हिचा वियोग नाही. छोटा कालीकृष्ण पुढे विरजानंदजी महाराज 18-19 वर्षाचा, तो जयराम वाटीला जातो. त्याच्याबरोबर स्वामी शारदानंद वगैरे असतात आणि इतर काही जण असतात. तो जातो आणि मानना पण तो खूप आवडतो, खूप मदत करतो मानना कामामध्ये वगैरे. आणि मानच्या हातचं खाऊन एकदम खुश असतो. 2 वेळेला माच्या हातचा रुचकर स्वयंपाक खाऊन एकदम आनंदात दिवस जात असतात. मग सगळ्यांना एकदा मलेरिया होतो आणि ते तुम्हाला माहीत आहे की तिकडे जयराम वाटीला दूध मिळायचं नाही. ते मलेरियामध्ये पथ्याचं करण्यासाठी लंगडत कुठे जाऊन हातपाव दूध मिळेल की नाही ते बघायच्या, पथ्याचं करायच्या. असं करत मानच्या सेवा शुश्रूषेने ते सगळे बरे झाले. पण त्यांनाच वाटलं आपण मानना किती त्रास देणार, म्हणून आपण जाऊया कलकत्त्याला परत जाऊया. आणि कलकत्त्याला परत जाऊया असं म्हणून ते ठरवतात आणि मानना सांगतात. मानना काही पटत नाही. म्हणतात मा काही अनुमती देईनात. शेवटी खूप हे करून मानकडनं अनुमती मिळवतात आणि जाण्याचा दिवस येतो. सकाळपासून कालीकृष्ण हृदय शून्य होते. आज मानना सोडून जाणार, आज मानना आपण सोडून जाणार. खूप हृदय शून्य वाटतंय. मानच्या डोळ्यांना पण अश्रूची धार. आणि शेवटी बैलगाड्या येतात मागच्या दाराला, सगळेजण बसतात बैलगाडीमध्ये आणि मा पण त्या बैलगाडींवर डोळ्यासमोर दृश्य आणूया. मा पण त्या बैलगाडीच्या मागे जात आहेत. त्यांना किती आपण मा परत जा किती सांगतायत, पण मा ऐकत नाही. मा बैलगाडीबरोबर जात आहेत. शेवटी बैलगाडीने वळण घेतलं म्हणून मा तालपुकूरच्या किनारी उभ्या राहिल्या. ताल नावाच्या तलावाच्या किनारी उभ्या राहिल्या आणि तिथून बैलगाड्या दृष्टीआड होईपर्यंत मा तिथेच उभ्या होत्या. आणि बैलगाड्यांमध्ये हे कालीकृष्ण पुढे लिहितात त्यांचा अनुभव की बैलगाड्यांमध्ये जे होते, मा दृष्टीआड झाल्यावर त्यांच्या हृदयावर जागी झाली भगवतीच्या असीम अहेतुक प्रेमाची स्मृती. किती प्रेम माननी दिलेलं आहे, ती स्मृती जागी झाली. आणि कालीकृष्ण म्हणतात की आजपर्यंत माझ्या जीवनाच्या पडद्यावर एकच आई होती आणि ही आली दुसरी, ही आई आली जगज्जननी जन्मजन्मांतरीची आई, जिचा वियोग नाही. ही अशी आली जन्मजन्मांतरीची आई माझ्या जीवनाच्या पडद्यावर, ती माझ्या जीवनाच्या पडद्यावर आली असं कालीकृष्ण म्हणतात. आणि पुढे म्हणतात असीम तिचे आकर्षण, म्हणजे मानचं आकर्षण ज्याला कळलेलं आहे, प्रचंड आकर्षण आहे मानचं. आणि एक मजा बघा की आपल्या सगळ्यांना त्या मामध्ये आपली आई दिसते. ज्ञान महाराज, ब्रह्मचारी ज्ञान महाराज जेव्हा, आणि खरोखरच आई दिसतेच. कुणी एका बाईने म्हटलं की तुझ्या तर कुशीतून आमचा जन्म झाला नाही, मग तू कसली आमची आई? मांनी लगेच उत्तर दिलं, माझ्या कुशीतून झाला नाही तर कुणाच्या कुशीतून झाला? सगळ्या माता आहेत त्या माझ्याच अंशापासून निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे बघा, सगळ्या माता आहेत त्या माझ्याच अंशापासून निर्माण झालेल्या आहेत. एक बंगाली कवितेची ओळ आठवते की पहिली ओळ आहे, धरणीर भार हरिते आभार एलेमा आद्या शक्ती निखिल. दुसरी ओळ खूप महत्त्वाची आहे, निखिल मातृ हृदय सागर मंथन सुधा मूर्ती. म्हणजे निखिल मातृ हृदय म्हणजे सगळ्या मातृ हृदयांचं मंथन केल्यावर
जे अमृत, जी सुधा निघते ती म्हणजे श्री मा शारदा, अशी ती अमृत स्वरूप आहे. चंडीपाठ, देवी सप्तशतीचा पाठ केल्यावर जे पुण्य मिळतं ते आपल्या मांच्या या चरित्र श्रवणाने पुण्य मिळतं. इतकं मांचं खूप महिमा आहे, पण त्या ती श्रद्धा आपल्याकडे हवी. आणि ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे मा हेच आहे, जवळच आहे. तर मी ज्ञान महाराजांचं सांगत होते. ज्ञान महाराज ब्रह्मचारी, त्यांना मंत्रदीक्षा द्यायचं ठरवतात. मंत्रदीक्षा झाल्यावर श्री रामकृष्णांचा फोटो काढून त्यांना दाखवतात आणि म्हणतात, हे बघ तुझे गुरु, यांना प्रणाम कर. तर ज्ञान महाराज जरा हे होते ना, म्हणजे खूप म्हणजे कसं म्हणायचं, खूप बंडखोर असे होते. ते म्हणतात की हे कुठले गुरु, ह्यांना मी ओळखत नाही, तू दीक्षा दिली तूच गुरु. तर म्हणतात, हे काय, हे गुरु यांना तू ओळखत नाहीस, हे तर जगद्गुरू. तर तेव्हा मग ज्ञान महाराज म्हणतात, ते काही नाही, तूच माझी गुरु, तूच तर दीक्षा दिलीस, मंत्रदीक्षा दिलीस. तर म्हणतात, अरे मी गुरु वगैरे काही नाही, मी तुझी आई. तर लगेच ज्ञान महाराज म्हणतात, माझी आई तर घरी आहे आणि अजूनही जिवंत आहे, तू कशी माझी आई. अरे बघ ज्ञान, मी तुझी तीच आई. तेव्हा ज्ञान महाराजांचे डोळे खाली होते. ते हळूच डोळे उघडे करून वर करून बघतात, तर तिथे आपलीच आई बसलेली आहे. मग लगेच ते बेशुद्धच होतात, मानच्या पायावर अगदी डोकं ठेवतात आणि माफी मागतात. अशी मा आहे, तिचा वियोग नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी अजूनही घडतात, कितीतरी आहेत की ज्याला खूप मातृवियोग आहे ना, ज्याची आई नुकतीच निवर्तली आणि त्याच्या मनात मातृवियोग आहे. बरं निवर्तली जाऊ दे, आई दूर आहे, आईची खूप आठवण येते, ही मा दर्शन देते. अजून कितीतरी उदाहरणं आहेत. तेव्हा एक पंचानन घोष नावाचा मुलगा मातृवियोग लहानपणीच झालेला आहे. तर तो आईकडे येतो, मांकडे येतो. तर तो प्रणाम करतो, तो बघतो तर अरे हे पाय तर माझ्या आईसारखेच. थोडी दृष्टी वर येते, अरे आई, माझ्या आईच्याच तर बांगड्या मांच्या हातात आहेत. वर बघतो तर आपली आईच तो बघतो. एक युवक नेहमी बेलूर मठात नेहमी जायचा, पण आई गेल्यामुळे इतकं मन शून्य झालं की तो बेलूर मठात मित्र म्हणायचे चल चल चल, तो म्हणायचा नाही मी नाही जात म्हणायचा. म्हणे अरे चल ना. शेवटी तो इतकं त्याला आई गेल्याचं दुःख होतं ना, तो कुठे मंदिरात वगैरे जाणार नाही असा त्याचा विचार असतो. तर शेवटी तो जातो, कुठल्याही मंदिरात जात नाही, गंगेच्या किनारी बसतो. आणि तो बसतो ठीक मांचं मंदिर आहे त्याच्या समोरच्या घाटावर बसतो. आणि त्याला अशी अनिवार्य इच्छा होते की मागे वळून बघावं, ही मांचीच किमया. तर तो मागे वळून बघतो ना, तर तिथे त्याची आईच बसलेली असते गर्भमंदिरात. त्याला आश्चर्य वाटतं की मांच्या जागी तो आपल्या आईला बघतो. असे या आई सगळ्यांना, ह्या आईचा वियोग नाही, ही आई आपल्या सतत असणार आहे. हिंदुस्थानी एक रिक्षावाला कलकत्त्यात रिक्षा चालवायचा. तो 1982मध्ये जे शतरूपे शारदा पुस्तक निघालं, त्याचं बंगाली पुस्तक, त्याच्या मुखपृष्ठावर मांचा फक्त चेहरा आहे. आणि या रिक्षावाल्याची आई नुकतीच निवर्तली होती, पण त्याच्या आईचा त्याच्याकडे फोटो नव्हता. तर तो एक बाई त्याच्या रिक्षात बसतात पुस्तक विकत घेऊन, आणि तो फोटो बघतो. तो म्हणतो हे कुठून घेतलं, काय आहे. तो म्हणून ही त्या इथं उद्बोधनमधून घेतलं. तर रामकृष्ण मठाचंच उद्बोधन आहे तिथे, त्या ह्याच्यातून घेतलं, पुस्तक विक्री केंद्रातून. ठीक आहे. त्याला बंगाली काही कळत नाही, त्या मुखपृष्ठासाठी त्याने ते पुस्तक घेतलं की माझ्या आईसारखाच आहे, अगदी चेहरा माझ्या आईसारखाच आहे. सगळ्यांना आपल्याली आई त्याच्यात दिसते, मानमध्ये दिसते. ही आद्याशक्ती ही भाग्य नियंती पण आहे. म्हणजे आपलं भूतकाळ जाणते, आपला वर्तमान काळ जाणते, आपला भविष्यकाळ पण जाणते. एक सुमती नावाची एक बाई मांकडे आल्या, श्रीमा शारदा देवीकडे आल्या. आणि मा लगेच म्हणाल्या, अगं ती तर पहिल्यांदाच येते, तरी पण मा म्हणतात, अगं मी तुला किती दिवसापासून ओळखते, किती वर्षापासून ओळखते तुला, तू आत्ता आलीस, किती जन्मापासून ओळखते, तू आत्ता आलीस.
अशा मा आहेत. आपल्याला कळत नाहीत, मांना माहिती आहे आपले पूर्वजन्म, आपल्या आधीचे जन्म. एक ब्रह्मचारी किशोरी, त्याला लगेच शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मा म्हणते, ही चिठ्ठी घेऊन आत्ताच्या आत्ता तू ब्रह्मानंदजी महाराजांकडे, राखाल महाराजाकडे जा. त्याला काय माहीत नसतं त्या चिठ्ठीत काय आहे. तर लगेच तो जातो आणि ती चिठ्ठी प्रेमानंद महाराज आधी वाचतात आणि प्रेमानंद महाराज म्हणतात, बेलूर मठात गेल्यावर प्रेमानंदजी महाराज म्हणतात, अरे तू तर हायकोर्टची शिफारस आणलीस म्हणे, नोटीस आणलीस म्हणे. तो म्हणतो मला काहीच माहीत नाही या चिठ्ठीत काय लिहिलं आहे. तर ते बाबूराव महाराज म्हणतात, माननी लिहिलेलं आहे राजा महाराजांना, ब्रह्मानंदजी महाराजांना, याला ताबडतोब संन्यास द्या. मानचा आदेश, त्याला ताबडतोब संन्यास दिला जातो. आणि तो जेव्हा जयरामवाटीत जातो तेव्हा मा किती शांतपणे म्हणतात बघा. तो एकदम स्तब्धच होतो ऐकून. तो म्हणतो, बाळा तुझा मृत्यूयोग होता ना, म्हणून तो टळावा म्हणून मी तुला संन्यास द्यायला सांगितलं. आणि लगेच त्याला खूप आश्चर्य वाटेल आणि मानचं दिव्यत्व कळेल. त्याला जरा खाली भानावर आणण्यासाठी मानचं दुसरं वाक्य की बाबा, जन्म मृत्यू लग्न हे 3 विधात्याच्या हाती, आपल्या हाती नसतं. मानच्याच हाती पण आपल्या हाती नसतं असं म्हणून मा त्याला भानावर आणतात. अशा मा आहेत. आणखीन एक उदाहरण बघूया. स्वामी जगदानंद मांकडे गेले दीक्षा घ्यायला. तर तेव्हा मानी त्यांना, ते त्याच्या मित्राबरोबर गेले होते आणि मानी त्याला बाजूला बोलवून घेतलं आणि जगदानंद महाराजांना म्हणाल्या की बाळा, तुझ्याबरोबर जो मित्र आला आहे ना, तो आधीच्या जन्माचा तो तुझा गुरु होता. तू त्याची परवानगी घे आणि मग मी तुला दीक्षा देते. आता जगदानंदजी महाराज जातात त्याच्याकडे आणि म्हणतात की परवानगी दे रे बाबा. तर ते तर हसतात, त्यांना कुठे आधीचा जन्म माहिती आहे. तर तो मित्र तर हसतो, म्हणतो मी नाही देणार, जा परवानगी, मजेत म्हणतो. आणि नंतर म्हणतो हां दिली. आणि नंतर मा दोघांनाही दीक्षा देतात. आणि मग मा त्याला म्हणतात, जगदानंदजी महाराजांना म्हणतात की तू बाळा, तू आधीच्या जन्मी पण ऋषी होतास आणि या जन्मी पण ऋषीच आहेस. असं मा आधीचे सगळे जन्म हे करतात. आता हे तर मा आता आधीचा जन्म वगैरे सांगते. या जन्मातला पण भूतकाळ मांना सगळ्यांचा माहीत आहे. एक उदाहरण घेऊया. एक ब्रह्मचारी मांकडे दीक्षा मागायला येतो. त्यावेळी मा उद्बोधनमध्ये होत्या, कलकत्त्याला होत्या उद्बोधनमध्ये. म्हणजे त्या मांच्या घराचं नाव उद्बोधन म्हणून आपण म्हणतो उद्बोधनमध्ये. जसं जमुना बंगल्यात होत्या, तसं उद्बोधन घराचं नाव, तसं उद्बोधनमध्ये होत्या. तर त्या उद्बोधनमध्ये मांची पूजा झाली आणि मांनी त्या ब्रह्मचार्याला विचारलं, तू श्यामपुकूरला, लक्षपूर्वक ऐका संवाद, तू श्यामपुकूरला ठाकूरांना आधी बघितलं होतंस ना? आता त्याला तो चाटच पडतो. तो म्हणतो हो, पण मी तेव्हा 5 वर्षाचा होतो आणि तेव्हा माझ्या गल्लीतील बायका ठाकूरांच्या दर्शनासाठी श्यामपुकूर, तेव्हा ठाकूर आजारी होते ना, तेव्हा श्यामपुकूरला होते. तर तेव्हा बायका दर्शनासाठी गेल्या, तेव्हा माझी आई पण मला घेऊन गेली होती. तर तेव्हा मी तिच्याबरोबर गेलो होतो आणि तेव्हा ठाकूरांनी इशारा करून शिक्याकडे शिका असताना शिक्याकडे इशारा करून नारळाचा लाडू तुला द्यायला सांगितलं होतं, आठवतं? हो, एका बाईने दिला. तर मा म्हणतात ती मीच. त्याला माहीत नाही. त्या मा म्हणतात ती मीच तुला नारळाचा लाडू दिला. तो एकदम चाट पडतो. आणखीन आश्चर्याचा धक्का अजून पुढे बसणार आहे. नंतर मा म्हणतात की बरं, आणखीन एकदा तू ठाकूरांना बघितलं होतंस ना? तर तो ब्रह्मचारी म्हणतो हो, पण ते तर ठाकूरांच्या महासमाधीनंतर अनेक वर्षांनी. तेव्हा मी जगन्नाथपुरीला गेलो होतो आणि मी तेव्हा म्हणजे वेदीवर ठाकूरांना बघितलं ना, तर तेव्हा मी जगन्नाथपुरीला गेलो होतो. तर लगेच मा म्हणतात की
तू हात उंचावून कुणाला बोलवीत होतास? तर तो म्हणतो, मी बोलवत नव्हतो ठाकूरांना, आणि ठाकूर वेदीवरून मला बोलवत होते. म्हणजे जगन्नाथ कोण आहेत? श्रीरामकृष्ण. तिथे रामकृष्णांचं दर्शन झालं त्या ब्रह्मचारीला, आणि ते म्हणतात तर ठाकूर बोलवत होते मला, म्हणून मी त्यांना हात वर करत होतं. पण मग तुम्हाला कसं कळलं? मी तिथे होते. मा म्हणतात मी तिथे होते. मग तिथे कुठे होत्या? मा निश्चय ठाकूर आणि मा अभिन्न ना आपण म्हणतो. तर ते असं मी तिथे होते. आणि मा जेव्हा जगन्नाथपुरीला कधी नंतर खूप वर्षांनी गेल्या, तेव्हा मांना काय दर्शन झालं होतं की मांना ठाकूरच दिसले होते तिथे, जगन्नाथ देव. पण मा ठाकूर म्हणत नाहीत. मा म्हणतात पुरुषसिंह जगन्नाथ प्रतिष्ठित होते आणि मी त्यांचे पाय दाबीत होते. दासी होऊन मी त्यांचे पाय दाबत. मांचा नम्रता भाव आयुष्यभर मांनी स्वतःला लपवून ठेवलेला आहे. अशा आहेत मा. मांचं प्रेम कसं आहे? सर्वसमावेशक आहे, आणि त्यामध्ये आहे आश्वासवाणी. त्या प्रेमामध्ये आहे आश्वासवाणी. तर त्याची काही उदाहरणं बघूया. आता आपण बघितलं की मा कशा भाग्यनियंती आहे, ते कसं भूत भविष्य सगळं जाणतात. आता मांचं प्रेम कसं सर्वसमावेशक आहे, त्याची 2 उदाहरणं बघूया, आणि त्याच्यात कशी आश्वासवाणी आहे ती आपल्यासाठी पण आहे. तर एकदा जयराम वाटीमध्ये गारुडी आले. तर गारुड्यांचा आवाज ऐकून मा लहान मुलीसारखी अगदी म्हणे, अरे आवाज येतो, चला त्यांना आपण बोलूया. म्हणून मा त्यांना बोलवतात आपल्या अंगणात त्या गारुड्यांचे खेळ बघण्यासाठी. तर ते गारुडींचं दळ आलं आणि मांच्या अंगणामध्ये ते सापाचे सगळे विविध खेळ दाखवू लागले. अनेक गावकरी पण तेव्हा जमा झाले, आणि खूप गावकरी असे जमा झाल्यानंतर आणि सगळे खेळ दाखवल्यानंतर मांनी त्यांना सगळ्यांना 2 रुपये दिले. त्या काळी 2 रुपये खूपच मोठी रक्कम. 2 रुपये दिले, त्यांना नवीन वस्त्र दिलं, त्यांना मुरमुरे आणि गूळ बांधून दिला खाण्यासाठी. हे सगळं मांनी दिलं. नंतर त्यांच्या नेत्याने मांचे पाय धरले आणि मांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. लगेच नलिनीदी भाची म्हणाली की हे काय मा, तू त्यांना पैसे दिले, कपडे दिले, खायला दिलंस, ते ठीक आहे, पण त्यांना स्पर्श कशाला केलास? रात्रंदिवस ते नागांशी खेळत असतात, विषारी नागांशी. मग ते विष त्यांच्या अंगभर असतं, ते तुझ्या हाताला लागेल ना. मानवाला तेव्हा मा म्हणतात, हो ते ठीक आहे, पण जो मला प्रणाम करतो त्याला मला आशीर्वाद द्यावाच लागतो. जो मला स्पर्श करून प्रणाम करतो त्याच्या डोक्यावर हात ठेवून मी आशीर्वाद देणार नाही, ते मला जमणार नाही. मी आशीर्वाद देणारच, असं मा म्हणतात. एकदा केशवानंद महाराज शेवटी मान एक स्वयंपाकीने लावलेली बाई. तर केशवानंदजी महाराज म्हणतात, मा तुझी तब्येत पण बरी नसते आणि ही स्वयंपाकीन बाई, तिचं काय चारित्र्य काय ठीक दिसत नाही, तर आपण ते बदलूया का? मी दुसरी एक स्वयंपाकीन बाई ठेवतो. तर मा लगेच म्हणतात की बाबा तुला बदलायची तर तू बदलू शकतो, पण मी तिला ठेवलं नाही तर ती जाईल कुठे? लगेच केशवानंदजी महाराज भानावर येतात आणि लगेच मांच्या पायाशी पडतात. अरे मी काय बोललो? मा सोडून आहे काय जगात? म्हणजे मा सोडून कुठलीही जागा नाही, सर्व व्यापक ब्रह्म आहे, तेच मातृरूप आहे. ती जाणार कुठे? मी जर त्याचा त्याग केला, ती जाणार कुठे? जाण्यासाठी जागा कुठे आहे? हे मांचे असे शब्द आहेत ना की खूप विचारशील आहे. की किती मोठी आश्वासवाणी, सगळ्यांना आश्वासवाणी मा देते. माच म्हणतात ना, चिखलाने माझं बाळ चिखलाने भरलं तर मलाच तर स्वच्छ करून घ्यायला हवं, असं माने सांगितलं नाही. आणि तेव्हा मा म्हणतात, मी सत्य जननी आहे, मी सावत्र आई नाही. तर सावत्र आई नाही हा शब्द त्यांनी वापरला, पण मी सत्य जननी आहे, म्हणजे मी एकमेव जननी आहे, एकमेव अद्वितीय ब्रह्मासारखी मा एकमेव आहे. आणि नंतर मा म्हणतात, आमचं येणंच तर याच्यासाठी, आम्ही जर पाप पचवलं नाही तर कोण पचवू शकतं यांचं जीवाचं पाप? आम्ही संतानांचं पाप ताप घेतलं नाही तर कोण पचवेल? आणखी एक मांनी सांगितलं आहे कृपेविषयी मांचं खूप छान
हे आहे उपदेश आहे की कृपा म्हणजे कृपा करा म्हणजे मिळेल. म्हणजे एवढे शुभ संस्कार हवेत. मांच्या शब्दात सांगायचं तर मा म्हणतात भगवंताच्या कृपेसाठी कर्माशय म्हणजे कर्माचे संस्कार, नंतर साधना, एवढी साधना केली पाहिजे, एवढं जप तप केलं पाहिजे, मग भगवंताची कृपा मिळते, असे नियम असतात की नाही कृपेसाठी. अशा अटी असतात, नियम अटी असतात. पण जर भगवंताला आपण आपलं मानलं, ती माझी आई आहे किंवा माझे बाबा आहे, ती माझी आई आहे असं जर आपण मानलं तर एवढ्या नियमांची आपलेपण आलं, भगवंताशी आपलेपणा आला तर एवढ्या नियमांची एवढे नियम एवढ्या अटी लागत नाहीत भगवंताच्या कृपेसाठी. सर्व कर्मांसह त्याला शरण गेलं की कामच झालं म्हणून समजा. मानचे शब्द आहेत की अशी ही अटी. म्हणून तर सुरेंद्र मित्र ते म्हणतात ठाकूरांना की मला ध्यान बिन जमत नाही. तर ठाकूर म्हणतात ना तू मा म्हण. हा मा म्हणल्यानेच बस, तुला आणखीन जप करण्याची गरज नाही. म्हणजे भगवंत आपली आई आहे, तू मा. हा मंत्र श्रीरामकृष्णाने आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला एक मा पण देऊन गेलेले आहे, श्री शारदा मा. श्रीरामकृष्णांचं प्रेम धारण करण्याची शक्ती कुणात होती? फक्त केवळ श्रीमानमध्येच होते. ते मा ठेवूनच गेले. श्रीरामकृष्णांचीच इच्छा की सगळ्या सौकी जणांनी, सगळ्या संतापत संसारी जनांनी मांकडे यावं आणि मा म्हणून हाक मारून आपल्या जीवाला शांत करावं असं. एक दिवस एकाने विचारलं की मा, आम्ही तुझे संतान असताना आमचा काय लाभ झाला? तेव्हा मा लगेच सप्रतिभ उत्तर माचं बघा, मी मिळाले ना. किती मोठं, मी मिळाले ना. आपल्याला एक मा मिळाली आहे की तिच्यापुढे आपण सगळं काही सांगू शकतो. तर मी मिळाली आहे ना. आणि मांचा आशीर्वाद पण कसा आहे, जे आले आहेत, जे येतील, जे नाही आलेले आहेत, जे भविष्यात येतील, जे नाही आले त्यांना पण माझा आशीर्वाद, जे नाही आले त्यांना पण, असं कोण म्हणू शकतं? म्हणून तर स्वामी विवेकानंद म्हणतात जोपर्यंत ज्याची मावर भक्ती नाही ना तो मोठ्या कृपेला वंचित झालेला आहे. आणि शेवटचे घटना सांगून संपवते. 1918 साली सोहराब मोदी एक युवक, पारसी युवक मांच्या दर्शनाला गेला. मुंबईवरून गेला होता आणि तेव्हा मलेरिया झाला होता आणि जयरामवाटीवरून एकदम अशक्त होऊन आल्या होत्या. सगळं दर्शन बंद होतं, पण तरी पण मांनी परवानगी दिली म्हणून त्यांचं दर्शन झालं. तर ते सोहराब मोदी ते म्हणाले, तो युवक म्हणाला की खुदा को पहचान सके ऐसा कुछ मूलमंत्र दीजिए ना. तर त्यांना मंत्र देतात आणि नंतर जायच्या निरोपाच्या वेळी त्या युवकाला म्हणतात, तो म्हणतो मैं जा रहा हूँ. तेव्हा लगेच मांना हिंदी एवढं कळतं, मैं जा रहा हूँ. लगेच म्हणतात, बंगालीत म्हणतात जा रहा हूँ नहीं आ रहा हूँ म्हण. मग तो विचार करू शकतो की का मला आ रहा हूँ असं म्हणतायत, का म्हणतायत? मुंबईला आला, आपल्या कार्यक्षेत्रात पूर्ण बुडून गेला, एकदम तो सर्वश्रेष्ठ सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता सोहराब मोदी ते मांचे डिसायपल त्या काळचे. त्यांनी पहिले जे खूप चांगल्या फिल्म्स काढल्या त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते सुप्रसिद्ध डायरेक्टर. तर ते त्या कामामध्ये बुडून पण गेले, जणू काही मांना विसरून पण गेले. त्यांच्या अंतिम काळामध्ये वृद्ध झाले. अंतिम काळ जवळ आला तेव्हा त्यांना ते मांचे शब्द आठवू लागले आणि त्यांनी स्वामी निरामयानंदजी खार मठात, रामकृष्ण मठ मुंबईला आहे ना, तर तिथे निरामयानंदजी महाराज होते. त्यांना म्हणाले ते की मी तुम्हाला सांगतो, आत्ता मला कळतंय की मी मापासून दूर कधी जाऊ शकलोच नाही. माझ्या बरोबरच होत्या आणि मांनी का म्हटलं मला की मैं आ रहा हूँ असं म्हण. खरोखरच मी आता मांकडेच जात आहे. किती सुंदर, किती आनंदाचा क्षण जेव्हा मूल आईच्या कुशीत जातं. त्याला काय त्या मृत्यूचं काय की आईच्या कुशीत जाणार आहे मी. ते आईच्या कुशीसारखा आनंदाचा क्षण नाही. म्हणजे मृत्यू पण आनंदाचा करणारी मा आहे.
तर आपल्याला अशा ह्या मा मिळालेल्या आहेत। आणि आणखीन काय सांगू की आता आपण प्रार्थना करूया की मानकडेच प्रार्थना करूया। सदा संग माते तुझाचे घडावा, हृदयी वसावा तुझाचे ठेवा, करांनी घडो मातृभूमीची सेवा, आशिष दे या अजान बाळा। ह्या आपल्या आपण सगळे अजान बालक, मांचा आशीर्वाद मिळू दे आणि आपल्या जीवनामध्ये शांती आनंद मिळू दे आणि आपले मानवी जीवन सार्थक होऊ दे। या मांच्या चरणी शरण होण्याची सद्बुद्धी आपल्याला लाभू दे आणि आपले जीवन सार्थक होऊ दे। हरिओम तत्सत। श्री शारदा देव्यार्पणमस्तु।